ज्या ज्या वेळा ह्या लोकांनी आंदोलन केली, अशीच वडापाव खाऊन आंदोलन केली. अरे एखाद्या लोकशाहीमध्ये आंदोलन केलं त्याला राजकीय स्टंट केला जातो, मोठेपणा मिळवण्यासाठी आंदोलन केलं जातं, अशा प्रकारची चर्चा केली जाते. काही लोक टीका करतायत वडापाव खाऊन आंदोलन. खर तर ज्या काय अटी शर्ती घातल्या त्या अटी शर्ती काढून टाका ही मागणी घेऊन आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. हे उपोषण केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही, रोहितदादा पवारांचं नाही, हे उपोषण प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, हे लक्षात ठेवा. तुम्ही असंच याला राजकीय रंग देऊन नामानिराळ राहू नका. आमचे बच्चू कडू कुठेही असले तरी त्यांना सुद्धा या उपोषणाचं आणि या मागणीचं समर्थन करावंच लागेल, कारण यासाठी आम्ही आंदोलन केलेलं होतं. यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी एकवटलेला होता आणि त्यामुळं भाई जयंत पाटील या ठिकाणी आलेले आहेत, अनेक महाराष्ट्रातले नेते मंडळी इथे आलेले आहेत, अजून येणार आहेत. बघ, या व्यासपीठाच्या निमित्तानं, या मंचाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्गातला, सगळ्या भागातला, सगळ्या विभागातला शेतकरी एकवटाला लागलाय. मग तो कोकणातला शेतकरी असेल, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असेल, उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी असेल, मराठवाड्यातला शेतकरी असेल किंवा विदर्भातला शेतकरी असेल, पूर्व विदर्भाचा असो किंवा पश्चिम विदर्भाचा असो, सगळ्यांची एका सुरामध्ये मागणी आहे की आमचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे. अरे आता याला पुराव्याची गरजच काय? तुमच्या दळबदरी धोरणामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कर्जानं भरलेला आहे. तुम्ही कांद्याची वाट लावली, तुम्ही ऊस उत्पादकाची वाट लावली साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून, तुम्ही सोयाबीनची वाट लावली, तुम्ही कापसाची वाट लावली, तुम्ही भाजीपाल्याची वाट लावली, तुम्ही धानाची वाट लावली. कुठलं एक क्षेत्र शिल्लक ठेवलं नाही. आणि हे कमी होतं म्हणून की काय, तुम्ही रासायनिक खतावरच्या किमती वाढवल्या, त्याच्यावरची सबसिडी कमी केली आणि आज माझ्या शेतकऱ्याला तुम्ही खत घेण्यासाठी रांगेत उभा केलं, त्याला खतासाठी त्याला रांगेत उभा केला, त्याला मोबाईल घेऊन यायला लावला. अरे तुमचा सर्व्हर कधी चालू असतो का बघा जरा, तो कायम डाऊन झालेला असतो. त्यानं खत नोंदणी कधी करायची, घ्यायचं कधी? आणि 80-85, 85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या नावावर सातबारा असतो, त्यानं कसं ते ऑनलाईन करायचं, ते कसं त्याचा पॉज द्यायचा, या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे नाही. त्यांचा हेतू एवढाच की अशा पद्धतीनं अडथळे आणल्यानंतर शेतकऱ्याचा खत खरेदी करण्याचं प्रमाण कमी व्हावा आणि आपला सबसिडीवरचा खर्च कमी व्हावा, हा दुष्ट हेतू यांचा आहे. अशा यांच्या धोरणामुळं महाराष्ट्राची आणि देशाची अवस्था श्रीलंकेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. या लोकांनी शेती व्यवसायाची फार वाट लावून ठेवलेली आहे आणि सुरलेली शेती आता शक्तीपीठ महामार्गासाठी मागून घ्यायला लागलेल्या आहेत. त्यांना लाज वाटलं पाहिजे. वर काय म्हणायचं, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नाही. अरे 12-13 वर्षापासून राज्य तुमच्याच हातात आहे. मग चांगली नसेल तर जबाबदार तुम्हीच आहात. त्याला या महाराष्ट्रातला शेतकरी जबाबदार नाही, त्याला या महाराष्ट्रातला सामान्य माणूस जबाबदार नाही. तुम्ही जे जे कर लावले ते या महाराष्ट्रातल्या लोकांनी इमानदारीनं दिले. तुम्ही जे काय धोरणं राबवली त्याला जनतेनं मान्यता दिली आणि मग तिजोरी लुटायचं काम कोणी केलं असेल तर ते तुम्ही केलेलं आहे. आणि मग तुम्ही वेठीस धरताय शेतकऱ्याला, तुम्ही वेठीस धरताय सर्वसामान्य माणसाला. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. मला देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही आता शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना अटी शर्ती लावताय. देवेंद्र फडणवीस, तुम्ही सत्तेवर आल्यापासून म्हणजे 2016 जरा 2016 ते 2026
या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एनसीएल तिकडे गेलेली एकूण थकीत बँकांची जी काही प्रकरणं आहेत त्याचे कर्जाची बेरीज आहे 40,943. नाही, 40,943 कंपन्यांची प्रकरणं एनसीएल तिकडे गेली आणि या थकीत कर्जाचा आकडा होता 13 लाख कोटी रुपयाचा. ते कर्ज तुम्ही 4,32,000 कोटी रुपये घेऊन मिटवला. म्हणजे 13 लाख कोटी रुपयाची कर्ज तुम्ही वन टाइम सेटलमेंट करून किंवा राईट अप करून गेल्या 10 वर्षामध्ये जर का 4,32,000 कोटी रुपये मध्ये मिटवलेले असाल एनसीएलटीच्या माध्यमातून, त्यावेळी तुमचे निकष कुठे गेले होते? त्यावेळी तुमचे नियम कुठे गेले होते? त्यावेळी तुमची आर्थिक शिस्त कुठे गेले होते? आणि उन्हातानामध्ये राबणारा माझा शेतकरी तुम्ही दर पाडल्यामुळे, तुम्ही कांद्याचे भाव पाडले, तुम्ही सोयाबीनचे भाव पाडले, तुम्ही कापसाचे भाव पाडले, तुम्ही साखरेच्या निर्यातीवर बंदी करून ऊसाचे भाव पाडले, तुम्ही सगळ्या शेतीमालाचे भाव पाडले आणि त्यामुळं काढलेलं कर्ज फेडता न आल्यामुळं कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला तुम्ही नियम अटी लावताय. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि त्यामुळं जर जो न्याय या कर्ज बुडवणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत एनसीएलटीनं लावला, तोच न्याय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लावला पाहिजे. कुठली आले 2 लाखापर्यंतची कर्ज? जेवढं कर्ज शेतकऱ्यांनी काढलंय या 2 लाखाच्या मर्यादेमध्ये माझा द्राक्ष उत्पादक शेतकरी बसत नाही. या 2 लाखाच्या मर्यादेमध्ये माझा डाळिंब उत्पादक शेतकरी बसत नाही. या 2 लाखाच्या मर्यादेमध्ये माझा पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, शेड नेट करणारा शेतकरी बसत नाही. आणि मग यांना काय वाऱ्यावर सोडायचं काय? अरे लॉकडाऊन मध्ये सगळी बाजारपेठ थांबलेली होती, त्यावेळी या शेतकऱ्यांनी तुम्हाला जगवला. त्याच्या उपकाराची परतफेड तुम्ही असे नियम आणि अटी लावून करता. त्यावेळी तुम्ही उद्योजकांना, व्यापाऱ्यांना व्याजात कपात करून, व्याजात सवलती देऊन त्यांना मदत केली. शेतकऱ्याला तुम्ही मदत काय केली? अहो, फुल शेती करणारा माझा शेतकरी अक्षरशः ग्रीन हाऊस ओस पडले. परदेशामध्ये फुलं निर्यात करणाऱ्या शेतकऱ्याचं वाटोळं झाला, तुम्हाला दया आली नाही. हे सारे प्रश्न जेव्हा निर्माण झालेले होते देवेंद्र फडणवीस, त्यावेळी तुम्ही काय करत होता? शर्ती लावून मग कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे काही नवीन नाही. 2017ला सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली होती. नोव्हेंबर 2025ला नागपूरला आम्ही जेव्हा आंदोलन केलेलं होतं, 2 दिवस नागपूरचा हायवे बंद पाडलेला होता. मी होतो, बच्चू कडू होते, अजित नवले, महादेव जानकर, वामनराव चटप, आम्ही सगळ्यांनी मिळून हायवे बंद पाडलेला होता. आणि त्यावेळी सरकार गुडघ्यावर टेकलं, कोर्टाला पुढे केलं. पण कोर्टाला सुद्धा जुमानायचं नाही असं आम्ही ठरवलेलं होतं. आणि मग शेवटी 3-4 मंत्र्याचं शिष्टमंडळ आलं. आम्हाला मुंबईला बैठकीला बोलवलं आणि या बैठकीमध्ये 30 जून पूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अर्थात आम्ही काही नवीन मागणी केलेली नव्हती, कारण 2024च्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं आश्वासन देऊन मतं घेतलेली होती. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा 7/12 कोरा 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 असं सांगून त्यांनी मतं घेतली होती. तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी महाविकास आघाडीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून
आम्ही 3 लाखापर्यंतची कर्ज संपवून टाकू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं. त्याच्यावर वरचढ म्हणून यांनी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुमचा 7बाराच कोरा करतो असं आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मतं घेतली. आता आमचं म्हणणं एवढंच आहे, एक तर बाप जिवंत असल्याचा पुरावा द्या आणि मग बाप जिवंत नसेल तर श्राद्ध घाला, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. तुम्ही आश्वासन दिलेलं आहे, तुम्हाला जमत नव्हतं का? कारण देवेंद्र फडणवीस हे गेल्या 12-13 वर्षापासून महाराष्ट्रातली सत्तेची सूत्र त्यांच्या हातामध्ये आहेत. 2015ला मुख्यमंत्री झाले, 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. मधला 2-2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर ते मग परत उपमुख्यमंत्री राहिले. गेली 2 वर्षे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या भावनेशी का खेळ केला, एवढंच आमचं म्हणणं आहे. का तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली? आजपर्यंत सगळ्यांनीच शेतकऱ्यांना गडवागडवी केलेली आहे. आता तुम्ही जर का अशा प्रकारे गडवागडवी करणार असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही आणि या महाराष्ट्रातला शेतकरी कदापि ते सहन करणार नाही. नोव्हेंबरचं आंदोलन हे तारखेसाठी होतं, त्यावेळी हातापाया पडून तुम्ही 30 जून पर्यंतची मुदत मागून घेतली. आता या 30 जूनच्या आत जर का तुमचा 7बारा कोरा झाला नाही तर या महाराष्ट्रातला शेतकरी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे तुम्हाला माफ करणार नाही, हा इशारा द्यायला मी या ठिकाणी